अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेती व्यवसायावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीने अकोल्यात शेतकरी अर्थ परिषद आयोजित केली आहे. महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय, बाभुळगाव येथे 1 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता ही परिषद होणार असून जिल्ह्याभरातून 3,000हून अधिक शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आयोजकांच्या मते वाढती आयात आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांचा दरावर परिणाम होऊ शकतो. हमीभावाचा अभाव, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर या कराराचा विपरीत परिणाम होईल असा आरोप करण्यात आला आहे. अकोला जिले के तमाम किसानों को और किसान प्रेमियों को आने वाली 1 तारीख के दिन आह्वान करता हूं कि वो इस कार्यक्रम में शरीक होकर किसानों के साथ में अन्याय जो हो रहा उसके लिए आवाज़ उठाने का जो काम कांग्रेस कमेटी कर रही है, सब मिलकर उसका साथ दें और आने वाले 1 तारीख को हम सब लोग एक जगह जमा होकर हमारे देश के किसानों के लिए, महाराष्ट्र के किसानों के लिए हम बैठ के एक सलाह लेंगे, एक मशवरा करेंगे कि हमको इस सरकारों के सामने करना क्या है। इसलिए मैं सबसे आह्वान करता हूँ कि 1 तारीख को आप महात्मा फुले बाभुळगाव आयुर्वेदिक महाविद्यालय बोरगांव रोड पर जो है वहाँ शरीक होकर सब लोग इसमें शामिल हों। या परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक, सुखपाल सिंग खैरा, नाना पटोले यांच्यासह कृषी क्षेत्रातील अभ्यासक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान या परिषदेद्वारे शेतकरी प्रश्नांवर व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारच्या धोरणावर टीका करताना शेतकरी संघटनांनी एकत्र येण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. जनअभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम. जे. गोरवे.